एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आता किती विनवण्या कर, विनंत्या कर, मला नाही यायचंय तुझ्याकडे. बच्चे मावशी, अहो पण मी आले ना तुमच्या घरी तुम्हाला न्यायला. अहो मग किती रुसताय तुम्ही माझ्यावर. रुसले नाहीये मी, संतापले. तू काय मला कळसूत्री बाहुली समजलीस का ग? तू घराबाहेर हाकललंस की मी घरात बसेन माझ्या, तू बोलवलंस तर नाचत तुझ्या घरी येईल. अहो तसं नाही, पण मी आता स्वतः आले ना तुम्हाला घरी घेऊन जायला. आले ना, चला ना मग घरी माझ्याबरोबर. तेच मला समजत नाही, तू का आली? तुझं काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय एवढ्या पावसापाण्यात धडपडत येणार नाहीस तू माझ्या दारात. हो नाही, माझा काय स्वार्थ असला बच्चे मावशी? तेच तर कळत नाहीये मला. बरं तुला काही आणखी मुलगा किंवा मुलगी नाही, त्यांचं स्थळ सांगून येशील माझ्याकडे. बरं ते असलं तरी तू माझ्याकडे येणार आहे, खात्री आहे मला. मग काय स्वार्थ काय आहे तुझा, सांग ना. हे बघा ना, मी का आले ते सोडा ना, चला ना घरी प्लीज. हा का तुम्ही अशा हट्ट करताय? हा मी धाकट्या बहिणीसारखी आहे की नाही तुमच्या? बहिणीचं नातं नको सांगूस बयो. ती संपदा पण स्वानंदीची बहीणच आहे. तिला बरोबर स्वतःच्या कनवटीला बांधलंस, तिला पैसे दिलेस आणि कुठला खेळ खेळलीस ना माहितीये मला. तू मला घराबाहेर काढलं त्याचं दुःख नाही ग, नीलच्या मनात माझ्याबद्दल अढी निर्माण केलीस ना त्याचा सल आहे. मलाही खूप पश्चाताप होतोय. हो पश्चाताप? तुला पश्चाताप होतोय? अगो बाई ग ललिता, तुला मी आज ओळखते का? हा, तुझा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तू पायघडा घालणारच नाही माझ्यासाठी. कोण कुठली ती वच्ची फाटक्या तोंडाची, तिच्या तोंडाला लागत नाही तुझ्यासारख्या मोठ्या बायका. तरी आलीच आहेस माझ्या दारात तर चहा घेऊन जा. काय ना, चहात मीठ वगैरे नसतं, त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रश्नच येत नाही. बच्चे मावशी, किती किती चिडताय तुम्ही. तरी सुद्धा नीट उभी आहेस, धडधाकट. हाताला ओढून बाहेर काढलं नाही मी. बयो, तू तुझ्या घरी जा, सुखी राहा. मला नाही यायचं तुझ्याकडे. बच्चे मावशी ऐका ना, बच्चे मावशी. घरी गेल्यानंतर स्वानंदी दात विचकून उभीच असेल. काय मिळाले बच्चे मावशी, कधी येणार आहे? काय सांगू काय तिला? देवा, जे योग्य आहे, जे खरंय ते समोर यावं म्हणून मी प्रयत्न करते, पण ते करताना माझीच माणसं दुखावली जातात. मला कुणाचा अपमान नाही करायचा किंवा कुणाचं वाईट व्हावं असंही मला वाटत नाही. मला एवढंच वाटतंय की पैशापेक्षा प्रेम मोठं आहे, ही गोष्ट आईंना कळावी. घरात सगळेच ही गोष्ट मानतात, पण आईच आणि घरातली जे करते. आई, छत्री.
भात उभं राहणार आहेस का माझं? पाणी दे. हो. अच्छा, त्या भेटल्या का? काय म्हणाल्या? किती प्रश्न विचारतेय? सासू आहेस का माझी? मी तुमच्यासाठीच विचारते, म्हणजे जितक्या लवकर त्या घरात परत येतील तितक्या लवकर. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही सांगा काय ते, तशी मी तयारी करते. जरा धीर धर. पेलं की लगेच नाही ना उगवत. एखादा दिवस देशील की नाही मला? का घाई करायचीच ठरलंय तुझं? नाही नाही नाही, काहीच घाई नाहीये. आपण तुमच्या स्पीडने जाऊया. बापरे, एवढ्यांदा आपटतेस दरवाजा. काय झालं चिडायला? स्वतःच्या हाताने स्वतःचं नाक कापून घेणारी जगातली पहिली बाई असेल मी. अच्छा, एवढं ओळखायला लागली स्वतःला? सॉरी सॉरी. हा, तू वच्ची मावशींना भेटायला गेली होतीस ना? काय झालं? आली का ती बाया? कुठे हॉलमध्ये बसल्यात का? डोक्यावर बसलेत माझ्या. नाही म्हणाल्या. अरे बाप रे, म्हणजे तू स्वतः गेली होतीस तरी आली नाही ती बाई? काय सांगते मग, येणार नाही असं म्हणाल्या त्या. म्हणजे इथे इंद्रनीलचं मन वळवायचं राहिलं बाजूला, तू वच्ची मावशींचं मनही वळवू शकली नाहीयेस अजून. इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला? मग जा ना स्वतः. इंद्रनीलला कसं सांगावं ना ते समजत नाही यायला मला. वच्ची मावशीने नकार दिलाय. बॉस राहिला बाजूला, पिऊनची हाजी हाजी करावी लागते आपल्याला. ललिता, ललिता, तुझं आहे ना चुकलंच. तू ना आधी बॉसला पटवायला पाहिजे होतंस. बॉसने ऑर्डर दिली असती ना तर पिऊनची काय बिशाद होती नाही म्हणेल. वा, गुरु हात दाखवून देत आहे. चालतंय ना टोक. तसं चालवतं ना म्हणणं, पण तू नेहमी तुझ्या मनचंच करत असतेस ना. मी स्वानंदी सारखा विचार करते. यांनी सांगितलं ताई नाही कशा म्हणतील, तसंच इंद्रनीलनी सांगितलं तर वच्ची मावशी नाही कशा म्हणतील. हो ना, पण इंद्रनीलच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? आपलं मांजरीच्या गळ्यात वच्ची बांधणार कोण? काय बोलताय? नाही नाही, म्हणजे इंद्रनीलचं मन वळवणार कोण आणि कसं? मी आहे ना, त्याला काय सांगायचं कसं सांगायचं हे मला बरोबर माहिती. आता ते 10 लाख माझ्यापासून फार काळ दूर नाही राहणार. खजिन्याची चावीच सापडले मला. सत्य आहे. माझं वॉलेट घड्याळ काढून नाही. स्वानंदी आई, रुमाल पण नाहीये माझ, घड्याळ पण नाही, गाडीची किल्ली. अरे आई, हा काय पाहतोयस काय? नाही, रोज स्वानंदी देते ना हे सगळं. कुठे दी? मग आईने दिलं तर नाही चालत का वस्तू? का आता आईने वस्तू दिलेला नाही आवडत? काय बोलतेस बाई, मला आवडणार नाही. अरे तसं नाही, स्वानंदी बाथरूम मध्ये तोपर्यंत तू थांबून राहणारच का इथे? नाही नाही, मला उशीर झालाय, कळायला पाहिजे. अजून काहीतरी राहिलंय. काय? डबा. हा, एक मिनिट. अगाई मी असू दे. किती गुणी आहे ग मुलगा माझा. इंद्र, तुला रोज रोज घरचं खाऊन कंटाळा नाही का रे येत? चल ना आज आपण बाहेर जेवायला जाऊ. एक मिनिट, आई हे तू बोलतेस? हो का? म्हणजे आई आणि मुलगा बाहेर जेवायला जायचं नाही असं काही असतं का? नाही नाही, अगदीच जायचं. जाऊ. हा, मग येते ना मी तुझ्या ऑफिसला इथे. तिथे एखादं रेस्टॉरंट असेल तर मला पत्ता कळव. अरे डन, चालेल ना? ओके, नो प्रॉब्लेम. ग्रेट प्लॅन आहे. हे माझा 1 ते 2 लंच ब्रेक असतो. मी तुला माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो, नक्की पोच. तू पत्ता पाठव, मी नक्की पोचते. ऑलरेडी मूड आहे तुझं काहीतरी. तो नाही. हो सॉरी. अरे निघाला, चावी दे. अगं नको, ऑलरेडी सगळं दिलंय मला आईने. हे बघ. सॉरी, ते मी सॉरी कशाला?
तुझी पण कामं असतात तुला. हा? येऊ आई येतो का? हो बाय. बायको बाय. चल. इतकी शहाणी आहेस तू, पण जरा उशीर झाला नाही? हो, थोडा उशीर झाला खरा, पण तरी वेळेवर आले. तुला असं वाटत असेल तर वाटू दे, तुझं तुझ्यापाशी. अरे डबा विसर, पण डबा तर समोरच ठेवलाय. मी तर चकितच झाली आजी ललिताला माझ्या दारात बघून. अगं बाई, आखरीतच झालं म्हणायचं. त्या कशाला आला तर तुझ्याकडं? माझी समजूत काढून तिच्या घरी न्यायला. पण ही प्रती कशी झाली म्हणते मी. काय माहिती बाई, माझी तर बुद्धीच चाले ना आजी. एवढी गोड बोलत होती, एवढी गोड बोलत होती बाई. काय काय असेल का तिच्या मनात? कोणास ठाऊक. हे बघ, गणपती बाप्पा जे करतोय ना ते अगदी योग्य करतोय असं समज. मी काळजी करू नकोस ग. मी तर साफ नकार दिला. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. फक्त मला त्या 4 मुलांची काळजी वाटते आजी. खूप आठवण येते. आहे बाप्पा आहे, तो बाप आहे सगळ्याचा. ते तर आहेच ग, पण तू नकार दिलास ना हे एका परीनं अगदी उत्तम केलंस. हे बघ, आपण आपलं पाणी उतरवायचं नाही, आपला आपण राखायचा. मग काय, बाकी तू धीर सोडू नकोस म्हणजे झालं. मी कसली धीर सोडते. तिने माझ्या घरी यावं मी वाट नव्हती बघत. है आपलं घर बरं आणि आपण बरं. हो, पण तुझ्यावर अन्याय झालाच ना. हो आजी, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. अगं कुठे काय, आणि लपवायला मी काही ललिताबाई आहे का? बरं, कसं आहे घरी सगळं? बरेच पोरं बरी आहेत? चांगली आहेत, पण आता घरातच मंथरेसारखी करती बाई असेल तर ती बिचारी काळजीतच असणार ना ग. बाकी दोन्ही मुली शहाण्या आहेत म्हणून बरं आहे. बरं आहे. स्वानंदीची खूप आठवण येते मला. तिला सुद्धा तुझी खूप आठवण येते ग. आणि तिचा स्वभाव तुला माहितीये की नाही, सगळ्यांची काळजी करत असते. माझी सुद्धा वाट बघत असेल आता घरी. पावसाचा जोर कमी तोपर्यंत घरी गेलेलं बरं. हो, पण हे बघ, परत ललिताबाई तुझ्या घरी आल्या ना तर मला कळवायला विसरू नकोस. हो सांगेन ना मी. हा. मी रिक्षा शोधून देऊ का? नको ग, ते दिसतायत समोर, बसून घरी जायचं. चाल ना. वेळ लागतो. हो चल. बायकोला फोन करून विचारू जेवली का. हॅलो, अहो डबा घेऊन जायला विसरलात, मी भरून ठेवला होता. अगं नाही विसरलो नाही मी. ऍक्च्युली आईने आज मला सांगितलं की आपण बाहेर जेवायला जाऊया, ते हॉटेलमध्ये. त्यामुळे तो प्लॅन ठरला. सॉरी, मी तुला सांगायचं विसरून गेलो. अहो सॉरी काय त्यात. आणि मस्त आयडिया आहे. आईंना ना एखाद्या अशा छानशा हॉटेलमध्ये घेऊन जा. हा, आणि मी काय म्हणते, त्यापेक्षा त्या दिवशी आईंचे सिझलर्स खायचे राहून गेलेत. तुम्ही जमत असेल तर तिथेच घेऊन जा ना. हो ऍक्च्युली बायको किती गोडच ग तू. हा, गोडू कोणीकडची. थँक्यू सो मच. तिकडेच नेन मी आईला. बरं, जेवलीस ना? नाही अजून, पण मी जेवून घेईन, नका काळजी करू. हा, जेवून घे. हा, परत नंतर फोन करतो. चल, काम आहे बरंच. बाय बाय. आईंच्या मनात काय आहे नक्की? त्यांचं मन वळवायला जातात बहुतेक. पण काय सांगून यांचं मन वळवणार आहेत त्या? निदान ह्यावेळी तरी खरं सांगावं. अर्थात खोटं बोलायची इतकी सवय लागली आहे त्यांना की खरं निघेल की नाही तोंडातून कोण जाणे.
बाहेर जाताय? मग इतकी तयार होऊन भाजीवाल्याकडे जाणार आहे का कोपऱ्यावरच्या? नाही. मैत्रिणीकडे जाते जेवायला, बोलवलं तिने. आई, हॉटेलमध्ये जाताय तर तिखट जरा कमी खा. नाही, उगाच पित्त खवळायला नको ना. आणि आई, तुम्ही सकाळी तुमच्या मैत्रिणीला चुकून ना न धुतलेलाच रुमाल दिला. आई, तुम्हाला काय वाटलं आमच्यात बोलणंच होत नाही? आम्ही एकमेकांना सगळं सांगतो. अगदी कुणी मोबाईल लपवला तरी न बोलता एकमेकांना सगळं कळेल. इतकी मन आता जुळली आहेत आमची. आई, आणि मैत्रिणीला हाय सांगायला विसरू नका. आणि सिझलर्स फुंकून खा, तोंड भाजेल. आई ब्रॉड स्माइल दे ना जरा. अजून किती? हा बघ. हा हा बरोबर. काढू? हा. या. बघू हा बघ. त्या मुलीसारखं करायला हवं तुम्हाला. नाही, आपण गोड आलाय. तुला माहितीये काय, आपण जगातले पहिला मुलगा आणि आई असू, जसं एकत्र लंच करताय बाहेर हॉटेलमध्ये. है ना? खरे काय तुझं माझं नातं आहे ना, हे आई आणि मुलाचं नाहीच आहे, ते फ्रेंड्स सारखं आहे. अरे आई आणि मुलाचं नातं असंच असायला पाहिजे, मन मोकळं, दिलखुलास, नाही का? म्हणजे आता बघ ना, लग्न झालंय माझं, मलाही मुलं बाळ होतील, त्यांचं आणि माझं नातं ना मी असंच ठेवेन आपल्यासारखं, फ्रेंड्स. म्हणजे ना मनातलं काही बोलता येतं, सगळं शेअर करता येतं, छान सगळं सांगतात, है ना? इंद्रनील, आज मी तुला इथे भेटायला आले लंच साठी. माझंही मन मोकळं करायचं तुझ्याकडे, म्हणूनच आले अरे ऍक्च्युली. म्हणजे माझ्याकडनं एक चूक झाली, ती तुझ्याकडे कबूल करायची होती, आणि आपल्या घरात तूच एकटा असा आहेस की ज्याच्याकडे मी माझी चूक कबूल करू शकते. तुझ्याकडे चूक कबूल केलं ना की कसं शांत असमाधानी वाटतं मला. अगदी चूक काय झालंय म्हणजे आता कसं सांगू ते मला कळत नाहीये. म्हणजे वच्छी मावशींच्या बाबतीत माझ्याकडनं फार मोठी चूक झाली अरे, आणि मला कळलं ना तेव्हा मन फार खायला लागलं माझं. नकळत का होईना अन्याय झाला रे त्यांच्यावर माझ्याकडनं. अन्याय कसला त्या वागल्या आहेत तसं, म्हणून त्यांना आपण घराबाहेर. नाही इंद्रनील, तसं नाहीये. संपदाने आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतलाय. म्हणजे वच्छी मावशीने 5 लाखाचा चेक तिला दिला होता, पण ते आपलं घर तोडण्यासाठी किंवा आपल्या संसारामध्ये मीठ कालवण्यासाठी किंवा माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी नाही. तर महेशने लग्नासाठी 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं, त्याला ते फेडायचं होतं, आणि त्याची दया येऊन वच्छी मावशीने 5 लाखाचा चेक संपदाला दिला होता. तू काय बोलतेस? हे सगळं खरं आहे? हो ना. तुला कोणी सांगितलं? अरे कुणी सांगितलं ते महत्वाचं नाही, पण मी तुला सांगते ते खरं आणि ते महत्वाचं आहे जास्ती. संपदाची एवढी हिंमत, असं बघली ती? हो ना रे. हे खूप जास्त होत आहे. आता हे मी सहन नाही करणार. नाही आई, तिला मी आता वेळ सोडणार नाही. नाही, मी तिला आणि महेशला आज घरी बोलवतो शहानिशा करायला. इंद्रनील, तू असं काहीही करणार नाहीयेस. अगं म्हणजे आपण हे सगळं सहन करायचं? हो. का? आपल्या स्वानंदीसाठी. इंद्रनील, तिला हे सगळं कळलं तर किती दुःख होईल, किती त्रास होईल, किती मनस्ताप होईल, याचा जरा तरी विचार केलायस का तू? म्हणजे तिला माहितीच नाहीये? नाही ना, फक्त आपल्यालाच माहितीये की संपदाने असा घाणेरडा प्रकार केलाय. स्वानंदीला कळलं तर किती दुःख होईल ना रे तिला. आणि त्यात ती सगळंच खरं बोलते. नाईलाजानी घरी जाऊन हे सगळं सांगेल, तिच्या वडिलांना कळेल, संपदा रागवतील, चिडतील, नकोच ना ते सगळं. अरे आत्ताच कुठे संपदा पुन्हा संसाराला लागली, आपण कुठे मोडता घालायचं त्याच्यामध्ये, नाही का? आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की वच्छी मावशी निर्दोष हे आपल्याला कळलं, ते महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी. पण त्याची एवढी हिंमत झाली कशी? तिने का केलं असेल हे सगळं? अरे म्हणजे मला असं वाटतं की संपदा जळत असेल स्वानंदीला. म्हणजे स्वानंदीचं सासर तिच्या सासरपेक्षा उजवं येणार आहे, आणि स्वानंदी सगळ्याच बाबतीत सरस आहे तिच्यापेक्षा. स्वानंदीला सगळेच मानतात, सगळेच प्रेम करतात तिच्यावर. वच्छी मावशी तिचं ऐकतात, तिच्यावर प्रेम करतात. त्यामुळे संपदाला त्रास झाला असेल, जळफळाट झाला असेल तिचा, आणि असं वागलं असेल कदाचित ती. आणि वच्छी मावशींच्या बाबतीत म्हणशील तर
आपण सगळेच वाहवत गेलो होतो रे. मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही आपण आणि सरळ त्यांना हात धरून घराच्या बाहेर काढले. आई खूप मोठी चूक घडली आपल्याकडून. संपदाला काही बोलायचं नाही मला पटत नाहीये. अरे अगदी खरं तुझं म्हणणं, पण होणाऱ्या परिणामांचा तू विचार केलायस का? म्हणजे ही गोष्ट मी तुझ्याऐवजी स्वानंदी किंवा आजीलाही सांगू शकले असते ना, सांगू शकले असते की नाही, पण त्यांच्याच घरातल्या मुलीबद्दल त्यांना कळलं असतं, तेही माझ्याकडून, तर अगदी शर्मिंदा झाल्या असते रे त्या. इंद्रनी तुला एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे नाही, तू मला वचनच दे. नाही वचन देस तू मला की स्वानंदीला तू ह्यातलं कधी काहीही सांगणार नाहीस, नंतर तिला खूप मनस्ताप. प्लीज तू वचन दे मला इंद्रनी. आई प्लीज प्लीज ऐक ना माझं इंद्रनी. म्हणजे एवढं सगळं करून संपदा पुन्हा सुटणार? अरे नाही, आपण कशाला शिक्षा करायची ना तिला? परमेश्वर आहे तो शिक्षा करेलच तिला. पण आपण स्वानंदीसाठी गप्प बसायला हवं की नाही? हो ना. आणि मला काय वाटतं माहितीये का इंद्रनी, बच्ची मावशींच्या बाबतीत ना आपलं फार चुकलंय. खरं तर आपणच आपल्याला शिक्षा करून घ्यायला हवी. निदान आपण ही चूक सुधारू तरी शकतो. बच्ची मावशींना घरी घेऊन येऊया ना आपण आपल्या मानाने. म्हणजे आणूया ना त्यांना आपण घरी. मला असं वाटतं आपण आणायलाच हवं त्याला. तुला काय वाटतं? इंद्रनील आणूया ना त्यांना आपण आपल्या घरी. इंद्रनील प्लीज हो म्हण, प्लीज हो म्हण. नाही तर स्वानंदी 10 लाख देणं तर दूरच पाहायला सुद्धा देणार नाही.